नमस्कार रसिक हो. 98.5 FM रेडिओ 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सिडनी मराठी आकाशवाणीच्या आजच्या या कार्यक्रमात मी यशवंत तेंडुलकर आपलं स्वागत करतो. आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2014, भारतीय सौर दिनांक 11 कार्तिक शके 1936. गेल्याच महिन्यात महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो या चित्रपटावर आधारित आजचा हा कार्यक्रम. नेहमीच्या वेळेत बातम्या आणि सिडनी डायरी. आजच्या या कार्यक्रमाची तांत्रिक जबाबदारीही माझ्यावर असल्याने काही गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो. बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या 40 वर्षांच्या सहजीवनावरील रोजच्या आयुष्यावरचा बायोपिक प्रकारातला हा चित्रपट. अशा प्रकारचे चित्रपट रुटीन प्रेम कथा, उडती गाणी, विशेषतः आयटम सॉन्ग नसणारे असल्याने सहसा रटाळ होतात. पण या दोघांचेही आयुष्य हे आपल्या रोजच्या रहाट गाडग्याच्या जगण्यापलीकडचे असल्याने हा चित्रपट प्रेक्षकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. या चित्रपटाचे चित्रीकरण डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आदिवासी भागात म्हणजे प्रत्यक्ष हेमलकसा येथेच झाल्याने या चित्रपटाला एक नैसर्गिक टच आलेला आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेलं कार्य सर्वश्रुतच आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हेमलकसा या दुर्गम ठिकाणी आदिवासींसाठी केलेल्या कार्याची ओळखही सर्वांना आहे. त्यांच्याच जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर हा चित्रपट तयार केलेला आहे. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा कसदार अभिनय आणि डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचं प्रेरणादायी कार्य याची उत्तम सांगड असलेला हा चित्रपट. मला आई व्हायचंय या गेल्याच वर्षी सिडनीमध्ये आपण पाहिलेल्या आणि आपल्या पहिल्या वेळेला चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती तसेच कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलेलं आहे. आज आपण ऐकणार आहोत या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा काही भाग. वकील म्हणून हायकोर्टामध्ये 15 वर्ष क्रिमिनल आणि मॅट्रिमोनियल केसेस चालवल्यानंतर मुळात चित्रपट क्षेत्राकडे तुम्ही कशा काय वळलात? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. खरं सांगायचं तर मी फिल्म मेकर म्हणून सुरुवातीला शिकले नव्हते. अशी काही एक सरोगेसीवर केस होती जी तुम्ही मला आई व्हायचा चित्रपट आता सिडनीला मागच्या वर्षी का मागच्या वर्षी बघितला.
तर ती माझी स्वतःची केस होती हायकोर्टाला आलेली. बर. आणि जेव्हा दोन आयांच्या प्रेमाचा संघर्ष आणि त्यांनी दोघांनी खरं म्हणजे केलेलं जे अग्रीमेंट होतं बर. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट म्हणून वकील म्हणून मी काहीच करू शकत नव्हते. मग मला असं वाटलं की आणि कहाणी खूपच इंटरेस्टिंग होती. आता चित्रपट पाहिल्यामुळे आपण त्या सिनेमावर जास्त न बोलता ती इतकी बोलकी कहाणी होती की मला वाटलं चित्रभाषा ही सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. आणि मला त्या कायद्यांमध्ये सरोगेट मदर जी आपल्या इंडियामध्ये जास्त करून खरं बोलायला पाहिजे शॉर्ट मध्ये वापरलं जाते तिच्या बाजूने काही कायदेच नाहीये. मग मला असं वाटलं की नाही हे बोललं पाहिजे. आणि त्याच्या आधी मी बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या, लिखाण माझं चालू होतं. सो त्यावेळेला मी म्हणजे 15-16 वर्ष झाले मला मॅट्रिमोनल आणि क्रिमिनल साईडला मी काम करत होते म्हणजे फॅमिली कोर्ट आणि अशा केसेस पण. तर मी स्वतःला एनरोल केलं फिल्म मेकिंग मध्ये, फिल्म मेकिंग शिकून घेतलं. आणि त्याच्यानंतर तो माझा पहिला चित्रपट आहे सरोगेट मदरवरचा. पण इतका तो सुंदर झाला, मला माहिती नव्हतं कधी, मला वाटलं पण नाही स्वप्नामध्ये. मी फक्त लोकांजवळ एक्सप्रेस होण्यासाठी तो सिनेमा बनवला होता. आणि त्या चित्रपटाने मिरॅकल केलं. 2 नॅशनल अवॉर्ड आणि 37 इंटरनॅशनल अवॉर्ड मला मिळाले. मी अख्खं जग फिरून आले, म्हणजे चित्रपट रादर फिरून आला. आणि अशा तऱ्हेने खरं माझ्यामध्ये एक फिल्म मेकरनी जन्म घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. अरे वा. अशा बायोपिक प्रकारचे चित्रपट हे ती व्यक्ती गेल्यानंतर काढले जातात. डॉक्टर प्रकाश आमटे हयात असताना तुम्हाला हा चित्रपट का करावासा वाटला? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. खरं मला म्हणायचं की आपल्याकडे आपल्याला सवय असते की माणूस केला की मग त्याला आपण खूप पदव्या देतो, खूप काय म्हणतात त्याला पारितोषिक मिळतात. पण मला पहिला चित्रपट मिळाल्यानंतर लोकांचं चित्रपटाचे जे पुरस्कार मिळाल्यानंतर एक लोकांचा माझ्याबद्दल एक्सपेक्टेशन किंवा माझं स्वतःबद्दलचं इतकं असं वाटलं आता काम करायचं असेल तर चांगलं करायचं. आणि चांगल्या विषयाच्या शोधात असताना मला समोर आली ही कहाणी म्हणजे मला मी शोधून काढली. मला फक्त त्यांचं काम दिसलं खरं सांगायचं तर. आणि जेव्हा मी ते खोदत गेले ते इतकं मोठं होतं की परदेशातल्या बरेच अवॉर्ड त्यांना मिळाले होते. आणि एका महाराष्ट्राच्या अशा कोपऱ्यामध्ये हा माणूस काम करतोय आणि इतकं अद्भुत काम की मला पहिले तर माझी लाज वाटली की मला अजून माहित कसं नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की जवळपास कुणालाच माहिती नाहीये. काही बोटावर मोजणाऱ्या मोजक्या माणसांना ही कहाणी माहितीये. आणि ती कहाणी मी बघितली म्हणजे त्यांचं जीवन ते एक महाराष्ट्र नको किंवा भारत नको, पूर्ण देशाला भारताच्या बाहेर परदेशामध्ये सुद्धा सगळ्या जगाला इन्स्पिरेशनल असेल असं त्यांचं काम मला वाटलं. आणि मग मला लक्षात आलं की जेव्हा मी त्यांच्याशी जास्त भेटू लागले, म्हणजे सगळे साहित्य वाचून काढलं. एक 11-12 पुस्तकं आहेत त्यांच्या पूर्ण मिळून. ते झाले. युट्यूब आणि सगळ्या नेटवर असलेल्या सगळ्या फिल्म, आणखीन डॉक्युमेंटरी फिल्म जितकं मला बघता आलं ते सगळं बघितल्यानंतर खूपच सगळ्या गोष्टी इतक्या अद्भुत होत्या की त्या 2 तासात मांडायच्या म्हणजे सिनेमा करायचा. म्हणजे मला लक्षात आलं की आपण एखाद्या हिरोला, सुपर हिरोला देताना काय देतो, तो अगदी वाघ सिंह हाताळतोय, गरिबांची सेवा करतोय, त्याची एक सुंदरशी प्रेम कहाणी आहे. ही खरं म्हणजे सिनेमाची स्टोरी असते ती खोटी असते, त्याला आपण हिरो बनवतो. पण इथे तर मला हे सगळ्या गोष्टी खऱ्या दिसत होत्या ज्याच्यात तुम्हाला काही खोटं करायचंच नाहीये. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही चित्रपटाची कहाणी आहे. आणि ह्या माणसाचं एका कोपऱ्याशी चाललेलं काम जो कुणाला काहीही बोलत नाही, काही मागणी मागत नाही, पण आपण ह्याच्यावर चित्रपट करूया. चित्रभाषा लोकांना जास्त समजते, जास्त पोचते आणि सगळ्या कानाकोपऱ्यात आपण ती स्टोरी पोहोचवूया. म्हणजे कानाकोपऱ्यातनं त्यांना मदत मिळेल आणि माझ्या हातनं एक खारीचा वाटा म्हणून एक सामाजिक काम होईल. पण मग जेव्हा मी त्यांना भेटायला गेले तेव्हा त्या दोघांचं रिलेशनशिप जेव्हा मी बघितलं तेव्हा तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं की ही खूप सुंदर प्रेम कहाणी आहे खरं म्हणजे. आणि तशी मग ती मी ट्रीट करायला सुरुवात केली. आणि लेखन, संवाद, कथा, पटकथा, दिग्दर्शन, प्रोड्यूस करायला मी खरं खूप प्रयत्न केला की लोकांनी कोणीतरी मला समोर येऊन प्रोड्यूस करावी. पण सगळ्यांनी मला मूर्खात काढलं की हा चित्रपटाचा विषय होऊ शकत नाही ज्याच्यामध्ये सगळे ग्रामीण आणि आदिवासी, आजारी अशी माणसं, रुटीन कथा, आणि आम्ही पैसे विनोद टाकत,
हा असं जे काही नाहीये, पण विनोद हा गोष्ट म्हणायला गेलात ना, तर तुम्हाला आता मी या चित्रपटाची गंमत सांगेन की अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खूप हसवतो आणि खूप रडवतो. खूप म्हणजे अगदी घळाघळा नाही, पण डोळ्याच्या कडा तुमच्या ओल्या झालेल्या असतात आणि बाहेर पडता तेव्हा तुम्ही स्वतःशी बोलायला लागता की बापरे, मीच्या पलीकडे काहीतरी जग आहे हे आपण विसरलोच का काय. तर ही त्या चित्रपटाची खरी गंमत आहे. आणि झाला तो चित्रपट आणि तो आता असा तुम्ही बघताय की एक मिराकलच रिझल्ट बाहेर आलाय. नाना पाटेकरांची या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजतीये. एक वेगळी आणि संयमित भूमिका आहे ती, की जी त्यांच्या नेहमीच्या रोलपेक्षा कितीतरी वेगळी आहे. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? खूप मजेदार आणि असं न सांगण्यासारखं आहे की म्हणजे असं आहे की नाना पाटेकर खरं आपल्या हिंदुस्थानात मिळालेला एक आशीर्वाद आहे की ऍक्टर म्हणून. कुठल्याही याच्यात टाकल्यानंतर त्याचं ते सोनं करतात, बरोबर. आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी एक तर त्या वयाला ते योग्य होते, म्हणजे प्रकाश आमटे. फक्त ते दिसण्यासाठी माझा हट्ट कधीही नव्हता की त्या माणसासारखंच दिसावं, कारण मी काय मान्य करते की माणूस एक माणूस स्वतः खूप युनिक असतो. त्याच्यासारखं एक्झॅक्टली तुम्ही बनवायला गेलात तर ते हसं होतं, म्हणजे मेकअपनी किंवा काय. सो आम्हाला तो त्यांच्यासारखा वागणारा आणि ती चित्रपटाची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवणारे दोन कॅरेक्टर म्हणून मंदाकिनी आमटे सारखी सोनाली आणि प्रकाश आमटे सारखे नाना असं म्हणून मी ती निवड केली. आणि खरं मला काय म्हणायचं की चित्रपटाची जी पटकथा आहे, मी म्हणजे नाना पाटेकरांना बाबा आमटेंचं काम विचारायला गेले होते. खरं माझ्या डोक्यामध्ये ते बाबा आमटे म्हणून होते, पण जेव्हा आम्ही पूर्ण स्क्रिप्ट वाचली आणि त्याची शेवटची ओळ अगदी संपल्याबरोबर नाना स्वतः मला म्हणाले की मी करीन तर प्रकाश करीन याच्यामध्ये. आणि माझ्यासाठी ती खूप मोठी हे होती की नाना स्वतः चित्रपटातल्या ही भूमिका मागतायत, आपण काय करूया. आणि मी खटाखट माझ्या डोक्यात गणित लावलीत की मला माहिती होतं की ह्या नाना पाटेकरांच्या स्वतःचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे आणि माझा उद्देश आहे चित्रपटाची कहाणी आणि हे काम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचं, ऍटलिस्ट हिंदुस्थानात तरी. मग मी तिथनं डोकं लावायला सुरुवात केली की मग आपण फक्त मराठी नको करूया. मी नानांना सांगितलं की आपण हिंदी करूया, कारण ज्या माणसांना इंग्लिश वाचता येत नाही आणि मराठी कळत नाही त्यांच्यापर्यंत ही कहाणी पोहोचणारच नाही कधीच. आणि असा हिस्टॉरिकल मूव्ही फक्त एकदाच बनतो. सो मी हट्ट करून त्यांना सांगितलं आपण 2 भाषांमध्ये एकत्र करूया, म्हणजे तो डब नसेल, 2 सिनेमे वेगळे वेगळे करूया, त्याला वेगळे वेगळे ट्रीटमेंट देऊया, कहाणी जरी थोडीफार एक असली तरी सगळे करून वेगळी. आणि असं त्या नानांसोबत आम्ही काम सुरू केलं. तिकडे हेमलकसाला गेल्यानंतर आश्रमात राहिल्यानंतर नानामध्ये पण सुरुवातीला थोडासा हट्टीपणा होता, काही गोष्टींवर आमचे बरेचसे वाद पण झाले, पण मी नानांना कधी उलट उत्तर दिलं नाही. त्यांना हळूहळू त्या गोष्टी पटल्या, कारण स्क्रिप्ट त्यांना खूप आवडलं होतं आणि तो रोल त्यांना जगतच होते ते, कारण त्यांच्यामध्ये प्रकाश आमटे असा आपोआपच झिरपला गेला होता, कारण खूप जुन्या त्यांच्या लहानपणापासूनचा परिचय त्यांचा. हा, म्हणजे बाबा आमटेंचा तिसरा मुलगा म्हणूनच ते मोठे झाले, त्याच्यामुळे खूप मजा आली. हा, म्हणजे अगदी भांडणं झाली, खूपशा गोष्टींवर वाद झाले, पण ते सगळ्या गोष्टी तो सिनेमा चांगला होण्यासाठी होते. आणि मला असं वाटतं की आता झालाय, तो लोकांपर्यंत पोहोचलाय. या चित्रपटाचं शूटिंग हे हेमलकसा सारख्या आदिवासी भागात, म्हणजे घनदाट जंगलामध्ये तुम्ही केलंय, की जिथे नक्षलवाद्यांची नेहमीच भीती आहे. हे शूटिंग करताना अडचणी नक्कीच आल्या असतील, तर तुम्ही त्यांना कसं फेस केलं? हा, खूप म्हणजे काय म्हणतो ना, आता मला खरं इतका सक्सेस मिळाल्यानंतर त्या अडचणींवर बोलूच नाही आपण असं वाटतं, पण आता तुम्ही विचारताय. पण तेव्हा सुद्धा काही लोकांचं होतं की इकडे आमच्या इथे फिल्म सिटीला खूप घनदाट जंगल वगैरे आहे, तर आदिवासी लोकांना काळं बिळं करून ऍक्टर्स लोकांना आपण इथे फक्त माणसंच आणायची आहे, बाकी सगळं तसंच आहे. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा करता आलं असतं. हा, म्हणजे इथे करा असं खूप झालं. पण आणि तिथे जाऊन सुद्धा आम्हाला आर्ट डायरेक्टरला हे करायचंच होतं, कारण पहिला आश्रम म्हणजे बाबा आमटेंनी जेव्हा पहिली झोपडी बांधली त्याच्यानंतर थोडासा आश्रम वाढू लागला,
मग लोक बिरादरी प्रकल्प आला, हे सगळी डेव्हलपमेंट आता तू पूर्णपणे डेव्हलप झालेल्या आश्रमाला आम्ही काहीच करू शकत नव्हतो. त्याच्यासाठी आम्हाला तिथे जाऊन बांधणी करायचीच होती. मग सगळ्यांनी म्हणलं की इथे स्वस्तात पण होईल, इथे का नाही. तर माझा हट्ट होता की हेमलकसा ही जी जागा मी स्वतः जाऊन बघितली तेव्हा त्याच्या जितकी वेळा मी गेले ना, म्हणजे पहिल्यांदा गेले तेव्हा 27 ट्रिब्युटरीज मला क्रॉस करायला लागल्या. अगदी छोट्या छोट्या नद्या म्हणून आपण त्याला पूर्ण वाहत आलेल्या अशा जवळपास एवढ्या क्रॉस करायला लागल्या. तर तेव्हा त्या सृष्टी सौंदर्याला बघून ना हेमलकसा एक कॅरेक्टर आहे माझ्या फिल्म मध्ये. ते बोलतं, त्याचे रंग बदलतात, त्याच्यातल्या नद्या वेगळ्या वेगळ्या आहेत. तर तिथलं जे कॅरेक्टर, तिथली जी, आणि सगळ्यात महत्वाचं जी ओरिजिनल तिकडचे आदिवासी मी सिनेमामध्ये घेतले, त्यांना भाषा येत नव्हती आम्हाला. ती माणसं इतकी बोलक्या डोळ्याची, इतकी इनोसंट आहेत की ती इनोसन्सी मला जगात कुठल्याही पृथ्वीवर सापडणार नाही असं मला वाटतंय. तर त्या चित्रपटाची खरी ताकद म्हणजे जेवढी नानांची ऍक्टिंग किंवा सोनालीने त्याच्यात जीव ओतलाय आणि प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटेंच्या कामाचा त्याला एक स्पर्श म्हणायला पाहिजे आपण. तर ते त्याच्या बरोबरी तिथले ज्या आदिवासी आहेत सिनेमामध्ये ती खरी गंमत आहे. आणि हेमलकसा ज्याच्यामध्ये 3 नद्यांचा संगम त्या ठिकाणी आहे. आणि नक्षलवादी वगैरे म्हणाल तर मला असं वाटतं की त्या माणसांच्या घरामध्ये ती कोण माणसं ती आमच्या आजूबाजूला फिरत होती असं कळत होतं. पण मी खरं सांगू का, मला त्या दृष्टीने कधी त्रास झाला नाही. कारण एकच होतं की ती माणसं त्यांना प्रकाश आमटेंना देव मानतात. आता आमच्या कानावर यायचं की इकडे चकमक झाली, 4 पोलीस गेले किंवा 2 नक्षलवादी मारले गेले असं अगदी तिथे कळतच यायचं. पण कोण काय, आपल्या शूटिंगला पण ती माणसं येतात, उभी राहतात, हे सगळं कितीदा माझं इंटरॅक्शन पण झालंय. पण मला वाईट अनुभव नाही आला कधीच. आणि आश्रमात आम्ही राहत होतो तर ते तिथल्या म्हणजे प्रकाश आमटे एवढ्या वर्षापासून तिथे काम करतायत. तो मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे काही लोकांनी म्हटलं की तुम्ही नक्षलवाद्यांना कधीतरी ट्रीट केलंय वगैरे, पण त्यांचं उत्तर खूप छान असतं त्याच्यामध्ये की मी फक्त समोरचा पेशंट बघतो, तो कुठल्या जातीचा, किती श्रीमंत गरीब हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. तर मला असं वाटतं की इतकं निरपेक्ष काम त्यांनी केलं आणि आम्ही प्रयत्न केला. बाकी राहिलं सृष्टी आणि आपलं काय म्हणतात त्याला निसर्गाची साथ, तर तिथे त्या लोकांमध्ये, त्या जंगलातल्या प्राण्यांमध्ये आम्ही जाऊन कडमडत होतो. खरं आम्ही काम करत होतो. ती त्यांची जागा होती. सो पाय उचलला तिकडे साप, विंचू, 4-4:30 वाजता 4:30 वाजता काळोख पडायचा. म्हणजे उजेड जो लागतो चित्रपटाला, तर ह्या सगळ्या गोष्टींचे चॅलेंजेस होते. पण मला असं वाटतं त्या चॅलेंजेस पार करत करत आम्ही सगळ्या टीमनी एकत्र येऊन जे काम केलं ना, ते एक वेगळंच सौंदर्य दिसतंय. ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कुठल्याच सिनेमात बघायला मिळणार नाही. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. चित्रपटात लहान मुलांना शिकवण्याचा प्रयास करताना ही एक समर्पक प्रार्थना आहे. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. गायिका आहेत विभावरी आपटे. रसिक हो, या चित्रपटाच्या संदर्भात डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचं काय मत आहे ते आता आपण ऐकू त्यांच्या एका मुलाखतीतून. चित्रपटाची अपेक्षा नव्हती, पण फायनली तुमच्या जवळचा एक मित्र तुमच्या आयुष्यावर चित्रपट बनवतोय आणि त्याच्यामध्ये तो लीड आहे, हा सगळा अनुभव कसा? सगळ्यात पहिले तर समृद्धीचं कौतुक केलं पाहिजे की तिला वाटलं यांच्या आयुष्यावर सिनेमा काढावा, की जसं अतिशय साधंसुद्धा आयुष्य जगलो आम्ही आमच्या पद्धतीने आदिवासींचा विकास कसा व्हावा हे ठरवलं आणि विसरून गेलो होतो. कारण रोज नवीन नवीन समस्या तर त्याच्यावर निवारण करायचं आम्हाला
चॅलेंजिंग होतं जॉब. पूर्वीच्या आयुष्यात काय घडलं याचा विचार करायचं आम्हाला कारण नव्हतं. पण मग माझं आत्मचरित्र माझ्याकडून लिहून घेतलं गेलं, प्रकाश वाटा नावाचं. मग ते खूप लोकांपर्यंत पोहोचलं. संघर्ष काय असतो आयुष्यामध्ये, जगण्याचा संघर्ष कसा असतो. अगदी साध्या भाषेमध्ये छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यातून वाचून काही फिल्म झाल्या, डॉक्युमेंटरीज होत्या, ते बघून समृद्धीला हे वाटलं. आणि मग तिने ती चित्रपटाची परवानगी मागितली. आणि जशी परवानगी दिली आम्ही, म्हणजे मला काही ते गंमतच वाटली आली कारण, पण तरी पण तिने जेव्हा परवानगी दिली तेव्हा मग तिने शोध घेतला त्यासाठी कोण योग्य नट असतील. नाना घरच्यासारखंच आहे, बाबांना त्यांनी वडीलच मानलं होतं. तर 40 वर्षाचे संबंध आहे. काय सगळं त्यांनी बाबांचा स्वभाव, माझा स्वभाव, विकासचा स्वभाव असं आत्मसातच केला होता. आणि म्हटल्यानंतर मग सोनाली आली, ताकदीचे नट आहे ते, मोहन आगाशे यांनी बाबांचा रोल केला. अत्यंत चांगले गुणी नट, म्हणजे समाजात मान्यता पावलेले आहेत. त्यांनी आपलं काम म्हणून एका आयुष्यावर सिनेमा काढणं आम्हाला खरंच गंमत वाटत होती. खरं म्हणजे आयुष्य जगलो आणि विसरून गेलो. पण नंतर मग गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला बाहेरच, आम्ही 30 वर्ष कुठे गेलो नाही, पण समाजाकडून खूप निमंत्रण यायला लागले. तुमच्या आयुष्याबद्दल बोला, कसं जगले तुम्ही. आणि मग तो तरुणांचा उत्साह, त्यांचा रिस्पॉन्स बघून मला वाटलं की आपलं आयुष्य आपण आपल्या मस्तीत जगलो आहे, पण याचा असं समाजावर परिणाम होतो आहे, चांगला परिणाम. आज भोगवादी होतं ते समाज, सामाजिक बांधिलकी विसरले. त्या बॅकग्राऊंडवर 1000 मुलं जर ऐकायला थांबलेले आहेत आपल्यासाठी, आम्हाला हा अनुभव नवीन होता. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. काही तरुणांनी प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पद्धतीने कामं सुरू केली. हे खूप समाधान देणार होतं. समृद्धीचं जेव्हा सिनेमाचं हे जेव्हा प्रपोजल आलं, त्यामुळे तुम्ही फक्त परमिशन द्या, ती आम्ही दिली. आणि तिने मेहनतीने स्क्रिप्ट तयार केली. नानांनी त्याच्यात भर घातली. सोनाली आली, डॉक्टर मोहन आगाशे, भारत गणेशपुरी, कसलेले नट, विक्रम गायकवाड होते. एकंदरीत तसं खूप चॅलेंजिंग काम होतं त्याच्यासाठी. आणि त्याचा प्रीमियर शो आम्ही सिंगापूरला बघितला. आणि तेव्हा असं वाटलं की तिने चांगला न्याय दिला. 40 वर्षाचे आयुष्य 2 तासात बसवणं, सगळे कसलेले नट होते, सगळ्यांची मदत झाली. आणि तो परिणाम आम्ही बघितला फिल्मनंतर. गमतीने फिल्म सुरू व्हायच्या आधी डॉक्टर मोहन आगाशे आणि सोनाली त्यांच्या भोवती गराडा होता. फिल्म संपल्यानंतर त्याचा जो काही परिणाम झाला असेल त्यांना बाजूला टाकलं आणि मग लोक आमच्या भोवती गराडा करत होते. म्हणजे सिनेमाचा जो परिणाम तिला अपेक्षित होता, समृद्धीला मेसेज म्हणूया आपण, तो पुरेसा पोचतो आहे. आणि आज आपल्या सगळ्यांच्या जसं दादाने सांगितलं की 40 वर्षाचं आयुष्य 2 तासात, म्हणजे तुम्ही जगलात आणि विसरून गेलात आणि पुन्हा एकदा ते पाहिलं, तेव्हा काय वाटलं? पुन्हा प्रत्ययाचा आनंद त्यात आम्ही घेतला. कारण आपलं आयुष्य असं कधी आपल्याला पुन्हा पडद्यावर असं पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. आणि हे पुन्हा प्रत्यय घेताना सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या आणि मन भावूक झालं. खरं सांगायचं म्हणजे की हे आपण आयुष्य जगलो ते परत लोकांपर्यंत पोचतं आहे. आणि याचा जर लोकांवर चांगला परिणाम झाला तर आपल्या देशाची उन्नतीच होईल असं वाटलं. आणि त्यामुळे एक प्रकार समाधान वाटलं. आणि सोनाली आणि नानांनी या दोन्ही भूमिकांना अत्यंत मनपूर्वक न्याय दिला, समरसून भूमिका केल्या आणि आमचं आयुष्य लोकांसमोर उभं केलं. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानायला थोडेच आहे. आणि समृद्धीने हे जे काय धाडस केलं की एका साध्या सामान्य जीवनावर, ज्यात काही ग्लॅमर नाही किंवा असं करमणुकीचं काही हे नाही, अशा जीवनावरती तिने चित्रपट काढायचं जे मोठं साहस केलं आहे, त्याबद्दल तिला हँड्सअप. खरं म्हणजे तिच्यासाठी सगळ्यांनी हे करायला हवं, तिचं कौतुक करायला हवं त्यासाठी. आणि तिच्या या साहसाला दाद द्यायला पाहिजे असं वाटतं. आणि यातून तिला जो काय मेसेज पोचवायचा आहे लोकांपर्यंत आमच्या जीवनाचा, तो पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आहे. आणि याचा जर लोकांवरती थोडा जरी परिणाम झाला आणि आमच्या साध्यासुध्या आयुष्याचं
जर लोकांना हे साधं साध्या आयुष्याबद्दल लोकांना जर आस्था वाटली तर ते आपल्या गरजा कमी करतील, आपल्या नीड्स जर त्यांनी कमी केल्या तर जी ही मोठी दरी जी आपल्या देशामध्ये आहे, एका बाजूला होय रे आणि एका बाजूला नाही रे, तर ती कमी व्हायला नक्की मदत होईल. या सिनेमाचा तेवढा जरी परिणाम झाला तरी आम्हाला आनंद आहे. थँक्यू सो मच. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे, पंखासया बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे, सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सध्या महाराष्ट्रात इतर बॉलिवूड बिग बजेट चित्रपटांच्या जोडीनं हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही जोरात चालू आहे. विशेषतः अवॉर्ड्स घेऊनही हा चित्रपट चालू आहे. जनरली म्हणजे असे अवॉर्ड ज्यांना मिळतात ते चित्रपट चालत नाहीत. तर याचं कारण काय असावं आणि चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आल्यात तुमच्याकडे? मला तर ऐकून पण इतका आनंद वाटतोय की हे खरंच झालंय, म्हणजे जादूच आहे ही एक प्रकारची, की मला वाटतं की एक असा एक सॅच्युरेशन पॉइंट येतो बघा माणसांचा, की आता चोरी, हिरा चोरलाय आणि मग ते डान्स कॉम्पिटिशन, मग हिरोईनला असे कपडे घालून अशी स्वप्नवत गाणी वगैरे, हे सगळं बघून बघून लोक कंटाळलेत. म्हणजे मला खरं हा चित्रपट करताना मी जसं पहिलं म्हणाली तशी सगळ्यांनी म्हटलं हा चित्रपट काय आहे, डॉक्युमेंटरी होणार, केवढे पैसे घालणार त्याच्यात मी कमी पडले म्हणून बँकेतनं कर्ज वगैरे काढून असा सिनेमा करायचा, म्हणजे मला खरंच सगळ्यांनी मूर्ख म्हटलं. पण आता चौथा आठवडा आणि सगळ्या बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या करोडोच्या त्या चित्रपटांची टक्कर देऊन त्यांचा सिनेमा थिएटर मधून खाली उतरून हा चढतोय. आणि म्हणजे कुठेही पब्लिसिटीसाठी आम्ही पैसा खर्च करायला आमच्याकडे पैसाच नव्हता, पण फक्त एकमेकांना लोक सांगतात. कारण तुम्ही जर चित्रपट बघितला तर तो माणूस निश्चितच त्याच्या ओळखीच्या जेवढ्या माणसांना सांगतोय आणि ती माणसं बघतात, मग ती माणसं दुसऱ्या, अशी जी चेन चालली आहे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट चालतोय. तर याचं कारण तुम्ही विचारलात ना, तर मला असं वाटते की एक इतकं सत्य, ट्रान्सपरंट सत्य, की तुमच्या डोळ्याच्या समोर अशी सत्य कथा
ज्याच्यामधनं म्हणजे एक तर आज तुम्ही सगळं कुटुंब एकत्र बसून चित्रपट बघण्यासारखा चित्रपटच होत नाही. इतकं अश्लीलता असते की तुम्ही एकत्र कुटुंबासाठी म्हणजे सिनेमा बनतो का, त्याला सेन्सर सर्टिफिकेट मिळतं, तो अडल्ट सर्टिफिकेट नसतो, पण तरी सुद्धा तुम्ही साधा तुमचा टेलिव्हिजन लावून सुद्धा तुम्ही एकत्र बसून बघू शकत नाही. कुठेतरी लाज वाटण्याची वेळ येते. अशा काय ऍडव्हर्टाईज लागतात आणि ह्या अशा. पण हा चित्रपट लहान मोठा गरीब श्रीमंत प्रत्येक जण त्याच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट आहे. त्याच्या पलीकडे गेलाय आणि तुम्ही काहीतरी घेऊन येता त्याच्यामधनं. म्हणजे लहान मुलांनी बघितलं तर तो घरी येऊन 10 प्रश्न नक्की विचारणार पॅरेंटला की हे असं तर मग हे असं कसं आणि मला हे करायचंय. शिवाय मला म्हणायचं की तरुण मुलांना म्हणजे मुख्यतः मी तुमच्याशी बोलेन कारण सिडनीला आपल्या हिंदुस्थानातली कितीतरी लोक सेटल झाले. त्यांना वाटतं की आपल्याला एक गाडी मोठी नोकरी आणि परदेशात आपण आलोय तर डॉलर आणि त्याच्यामध्ये कमाई म्हणजे आपण सक्सेस झालो असं एक कुठेतरी भ्रमच म्हणायला पाहिजे तो. पण तुम्ही एक विचार करा की एखादा दुकानदार 7 वाजता आपलं दुकान बंद करतो, घर चालवण्या इतकी त्याची कमाई झालेली असते आणि आई वडिलांसोबत तिला काहीतरी डोकं दुखतंय तर बाम लावत किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं, गप्पा मारल्या आणि छान एकत्र जगत असतील. तर मला असं म्हणायचं की त्याच्यामध्ये शेवटी काय अल्टिमेटली सुख आणि समाधान. सो मला वाटतं की ह्या चित्रपटातून ती गोष्ट माणसाला नक्की कळते की तरुण पिढी एक अशी परदेशाकडे आकर्षित झाली की माझ्या देशामध्ये काही नाहीये आणि परदेशाची नोकरी, डॉलरमध्ये पगार आणि म्हणजे बाकीच्या ज्या सगळ्या आधुनिक रिअलिस्टिक ज्या गोष्टी आहे त्याच्या मागे पळत सुटलाय आणि ते सगळं मिळाल्यानंतर तो विचार करतो मी सुखी आहे का, तर त्याचं उत्तर कन्फ्युजच असेल तो की हो का नाही. मला अजूनही घरी जायचंय, मला आपल्या देशात जाऊन मी म्हातारपण घालवणार आहे, मी इथे काय करतोय, बस झालं आणखीन 5 वर्ष. मग असं करता करता तो आयुष्य संपवतो का तो जगतो. तर म्हटलं तर तो संपवतो, तो जगत नाही. आणि इथे हा सिनेमा बघून तुम्हाला एक्झॅक्टली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. म्हणजे तुम्हाला मी एक अनुभव सांगेन. मला परवा एका आंधळ्या मुलाने फोन केला, म्हणजे पत्रच पाठवलं. तो म्हणाला की मी बाबांच्या मागे लागलो आणि बाबांना सांगितलं मला हा सिनेमा बघायचा आहे कारण माझ्या काही मित्रांनी बघितला आणि ते मला हितचिंतक आहेत आणि त्यांनी सांगितलं की तू एकदा बघून ये आणि म्हणून मला घेऊन चला. आणि मग त्याच्या बाबांनी मला सांगितलं की पहिले 10 मिनिटं मी त्यांना सांगत राहिलो की त्याला ऐकायला छान येत होतं सगळं की पडद्यावर हे दिसतंय, पडद्यावर असं दिसतंय, पडद्यावर कसं दिसतंय. आणि त्या 10-15 मिनिटांनी तो म्हणाला की बाबा थांबा मला पहिल्यांदा दिसू लागलंय, तुम्ही काही सांगू नका. आणि त्यांनी सगळा चित्रपट अगदी तसाच बघितला आणि मला फोन करून त्यांनी प्रत्येक सीन डिस्कस केला. म्हणाला की मी खूप माझ्या म्हणजे देवाला म्हणत होतो, वरच्याला ईश्वराला की मला तू काहीतरी कमी दिलंयस, का दिलंयस, मी का एवढा कम नशिबी आहे. पण मला आज पहिल्यांदा वाटलं की मला खूप काही दिलंय देवाने आणि आता इथून कसं जगायचंय आयुष्य हे मला कळलंय. तुम्ही लिहिलात ना त्याच्यामध्ये जगाकडे पाठ फिरव म्हणजे जग सगळं पाठीशी उभं राहील. तर मला आता कळलंय की कसं जगायचंय. तर मॅडम आता मी याच्यानंतर कधीही तक्रार करणार नाही देवाकडे कारण माझ्यापेक्षा सुद्धा खूप दुःखी माणसं आहेत. तर मला असं वाटतं की हा चित्रपट आंधळ्यांना, लहान मुलांना एक नवी दिशा दाखवतोय, एक नवी दिशा. आणि ती गोष्ट एक्झॅक्टली आणि ती गोष्ट कदाचित लोकांना हवी आहे, पाहायची आहे म्हणून हा डोक्यावर घेतला. 10 सिनेमा बघतात. एक मराठी सिनेमा जो सिनेमा चालत नाही अशी लोक तक्रार करतात आणि एकीकडे हा 10 सिनेमा बघतात लोक. तर मला पहिलं तर खरं मिराकल मला एवढा असं खरंच नाही वाटलं. मला वाटलं काही लोकांना आवडेल, मला अवॉर्ड पण मिळतील आणि मला ती अवॉर्ड मिळाली. म्हणजे 15-16 अवॉर्ड झाली. कॅनडाला सुद्धा आपला भारतातनं वर्ल्ड फोकस मध्ये एकमेव भारतातनं सिलेक्शन झालं होतं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच वेळेला लोक मला एवढे प्रेम करतील आणि असा चालेल हे खरं जादूच झाली. म्हणजे लोकांनी याच्यावर शोधावं उत्तर की नेमकं काय झालं असावं आणि लोकांनी डोक्यावर घेतलंय. म्हणजे आता मला खरं अमेरिकेवरनं 22 ठिकाणी प्रीमियर त्यांनी ठेवलंय आणि बोलवलंय की त्यांनी ऐकलंय, त्यांचे काही नातेवाईक असतात इकडे. तर मला खूप नवल वाटतं की फक्त महाराष्ट्र नाही पण भारताच्या बाहेर सुद्धा लोकांपर्यंत ती पोचली आहे गोष्ट आणि त्यांना त्यांच्या मुलांना दिशा दिसण्यासाठी किंवा
काहीतरी शिकण्यासाठी हा चित्रपट वाटेल त्या गोष्टीवर त्यांना मागवायचा आहे अरे वा. आणि बघायचा आहे. तो आनंद वाटतोय मला. म्हणजे आता हा चित्रपट अमेरिकेला चाललाय म्हणजे आता याच्या पुढे. हा म्हणजे 31 नोव्हेंबरला मी निघेन. बर तर जवळपास 20 तारखेपर्यंत तिकडे त्यांनी सगळे शोज लावले बर आणि आतुरतेने ते वाट बघतात. म्हणजे प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, नानांचं मला माहित नाही, बर पण त्यांना भेटायचंय. त्यांच्या मुलांच्या पुस्तकांवर सह्या हवेत त्यांना. सो एक द रिअल हिरो हा जो कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होता, हम्म. तर निश्चितच लोक पुढे सांगतील. जसं आपण म्हणतो मी गांधीजींना बघितलंय किंवा सावरकर आमच्या घरी आले होते वगैरे. निश्चित निश्चित. तर असं हे प्रकाश आमटे आपल्या आजूबाजूला आहेत. तर त्याचा आपण जो म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी, बोलण्यासाठी म्हणजे ज्या हयात पद्धतीने माणसं असताना हा रिअल हिरो आपल्याकडे आहे. देवत्व हम्म. अगदी म्हणजे त्यांचं कामच खूप बोलतं. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टीत त्यांचा दृष्टिकोन. बरं, दुसरं सांगायचं मला म्हणायचंय की प्रकाश आमटे, बाबा आमटेंचा मुलगा, त्यांचं लहानपणच तसं गेलं सेवाभावी वृत्तीमध्ये. हम्म. पण जी मुलगी प्रेमात पडली ती तर सगळ्यांना म्हणजे मोठ्या शहरामध्ये हॉटेलिंग करणं, सिनेमा बघणं, मैत्रिणींमध्ये मजा करणं, या सगळ्या गोष्टी तिने केल्या होत्या. हम्म. पण ते नवऱ्याचं स्वप्न जगण्यासाठी तिने जो आपल्या दृष्टीने, ती म्हणते आजही मंदाकिनी आमच्या आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात की आमचं काम म्हणून आम्ही केलं, मला वाटलं म्हणून मी केलं, म्हणजे मला त्याग काही वगैरे तुम्ही काही केला जबरदस्ती नाही केली. असं एक आहे. असं त्यांना वाटत नाही, दोघांनाही वाटत नाही. पण 45 वर्ष म्हणजे अगदी सुरुवात केली तेव्हा एक आकाश छत आणि धरतीची गादी अशा मी त्या मुलांनी एक अन्न वस्त्र निवारा एवढं तरी बायकोला द्यायचं असतं, तेवढंही खूप कठीण होतं. अशा परिस्थितीत मुलगी त्याच्यासोबत राहते. त्याच्यामध्ये खूप एमबीबीएस आणि MS झाल्यानंतर म्हणजे हे एक महत्वाचं आहे की बाहेरच्या जगात मोठ्या पगाराची नोकरी मिळत असताना एक म्हणजे थँक्यू काय मागे वळूनही ते आदिवासी बघत नाही, कारण तो कल्चरचा भागच नाही, त्यांना भाषा पण येत नाही. तर पैसे न घेता 2 वर्ष तर पेशंटच नाही, म्हणजे ज्याच्यासाठी गेले तेच लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत होती. तर अशी 2 वर्ष अंधश्रद्धेमुळे म्हणा किंवा त्यांना ते कपडे घातलेली लोक, म्हणजे ते आपलंच झालंच नाही, त्यांना डॉक्टर काय आहे हेच माहिती नव्हतं. तर त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ना, ही इतकी म्हणजे एक अशी अद्भुत आहे, पेशन्स आहे. म्हणजे ह्याच्यावरूनच आठवलं म्हणून सांगते की परवा निर्वा माझ्या एका ओळखीच्यांमध्ये त्यांच्या शेजारी मुलगा MBA झालेला, 5-6 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला की त्याला नाही नोकरी मिळाली, तर तो खूप डिप्रेस राहायचा. 3 महिने झाले फर्स्ट क्लास मध्ये पास होऊन वगैरे. आणि तो हा सिनेमा बघून आला की काय करूया आता, काहीच नाही काम म्हणून. आणि तिकडून आल्यानंतर कमालीचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये, हॅपी, आणि म्हणाला की 2 वर्ष जर पेशंटची वाट बघत ते लोक बघू शकतात, पेशन्स एवढा असू शकतो, तर मला 3 महिन्यात नोकरी न लागता मी का म्हणून असं तोंड लटकवून बसलोय. लागेल नाही तर नाही लागणार, काही करेन मी, मला देवाने सगळं दिलंय, मी काही करू शकतो. तर हा जो कॉन्फिडन्स, म्हणजे परिस्थिती तर तीच आहे, फक्त तुमचा विचार करण्याची पद्धत बदलली आहे. सो मला म्हणायचं की ही ताकद आहे त्या सिनेमामध्ये. दॅट्स गुड. या चित्रपटातून तुम्हाला म्हणजे समाजाला काय मेसेज द्यावासा वाटतो? मेसेज म्हणजे तसं म्हणायला पाहिजे तर समाज जे आपण मीच्या पलीकडे विचार करत नाही, ह्युमॅनिटीच्या बाहेर आपण या माणसाने काम केले. सो मला काय वाटतं म्हणजे आता संपूर्ण जगच आता तसं चाललेलं आहे की आपल्या स्वतःच्या अगदी म्हणजे हे बघा काय आहे ना की तुम्ही एक हातात तलवार घेतली, अरे म्हणाला, तर तो पण काय समोरचा थांबणार नाही, त्याच्या हातात दुसरं काहीतरी शस्त्र येईल, तो का रे म्हणणार. आणि हे चालवत आपण धर्माच्या नावावर, ह्याच्या नावावर पॉलिटिशियन जे असतात ते तुम्हाला भांडवून देतात. आणि आपण म्हणजे कोण कशाच्या मागे लागलाय, कोण कशाच्या मागे लागलाय, कोण पैसे कमवण्याच्या मागे लागलाय, कोण कुठे, ह्याच्या पलीकडे देवाने एक सुंदरसं आयुष्य दिलेलं आहे, त्याचे काही मोजलेले श्वास आपल्याकडे आहेत. का म्हणून असं घालवायचं, सुंदर जगणं कसं असतं आणि जगवणं कसं असतं हे ह्याच्यात बघा. ही खूप सुंदर सत्य आहे जे लोक विसरतात, ती एक गोष्टीचा मेसेज आहे. आणि दुसरा मला सारखं म्हणायचंय की हा चित्रपट खरंच मासेस पर्यंत, म्हणजे ज्यांची ऐपत नाहीये त्या माणसांना सुद्धा, आता मी मुलांना सांगितलं तर आता असं झालंय की समृद्धीने सांगितलं आणि मुलं
वागायला लागतात की आमिर खान, सलमान खान यांच्या काही सवयी असतात किंवा काही कडे घालणं किंवा असं अनुकरण ती झोपडपट्टीतली मुलं करत असतात की नाही. मग असा जर सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्या मुलांमध्ये अशी जर कॉन्फिडन्स आला की आदिवासीचा एक मुलगा ज्याला भाषा पण येत नव्हती तो मुलगा MS डॉक्टर होऊ शकतो, परदेशात जाऊन तिथे प्रॅक्टिस करू शकतो, तर मी का नाही करू शकत. हा जर कॉन्फिडन्स 50 मधल्या 2 मुलांना जरी आला तर मला असं वाटतं उद्याचा भारत म्हणजे ही मुलं आहेत निश्चित. आणि त्यांची सक्षम विचारशक्ती की तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करा. खरंच काही नाहीये फरक माणसामध्ये. माणूस हा एकच आहे, त्याला आणि मला एकसारखं मन आहे, एकसारखं जीवन आहे. तू पण सुंदर जग, मी पण जगतो. आणि जर गरजू असेल, ज्याच्याजवळ काही गोष्टीची कमी असेल तर ती मी माझ्याकडनं देऊन पूर्ण कशी करू शकेन, हेच खरं सत्य आहे. तर मला असं वाटतं हा माझ्या चित्रपटातनं एकदम ट्रान्सपरंट ब्लॅक अँड व्हाईट असं अंतिम असं सुंदरचं सत्य आहे आणि तोच माझा मेसेज आहे. या चित्रपटाबद्दल इतकं बोललं गेलंय, लिहिलं गेलंय मीडियामध्ये, आणि आता तुमच्याशी झालेला हा संवाद ऐकून मीच नाही तर सिडनीच्या श्रोत्यांनाही या चित्रपटाविषयीची उत्सुकता आता निश्चितच वाढली असेल. इतकं ऐकलं तुम्ही एक तर आजच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा बाकी तुमचे काही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेले नातेवाईकांनी पण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या असतील किंवा नेटवर तुम्ही वाचलेलं आहे. तर मला म्हणायचं की हिंदी सिनेमा पण जो माझा बनला आहे तो आम्ही जवळपास वर्ल्ड रिलीज करण्याचं चाललंय, म्हणजे भारत आणि भारताबाहेर पण करूया. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाला वगैरे होईल का नाही याचा अंदाज मला आता नाहीये. पण मला पण निश्चितच तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी पण माझा हा उद्देश आहेच की चित्रपटाला जे काही बनवण्याचं कारण होतं की प्रकाश आमटेंचं काम आपण कानाकोपऱ्यात पोचवावं. आता तो चित्रपट उत्सुकता आणि मनोरंजनाच्या दृष्टीने पण खूप सक्सेसफुल झालेला आहे. सो मला असं वाटतं काहीतरी जुळून येईल आणि तुम्ही जर एक आपले बृहन म्हणजे जशी महाराष्ट्र मंडळ किंवा अशा पद्धतीचे इंडियन काही तुमचे कम्युनिटीज असतील तर त्यांनी समजा अरेंज केले काही शोज आणि तर मी निश्चितच मला आनंद होईल की तुम्हाला भेटवू, तुम्हाला दाखवू, तुमच्याशी गप्पा मारू. धन्यवाद समृद्धी. एवढ्या गडबडीत असतानाही तुम्ही आमच्या सिडनी आकाशवाणीवर श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आकाशवाणी सिडनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. मला ऍक्च्युली धन्यवाद तुम्हाला द्यायचे आहे की तुमच्या ह्या आकाशवाणीच्या ह्या चॅनल थ्रू मला श्रोत्यांशी संवाद साधता आला, म्हणजे बोलता आलं, एक्सप्रेस करता आलं. कारण खरोखर हा एकच दुवा असा आहे की आपण एकमेकांशी जोडल्या गेलोय आणि हा निश्चितच मला काय वेळ जशी माहिती नसते काम करताना तसंच मला खूप तुम्हाला धन्यवाद द्यायचे की तुमच्यामुळे मी आज सिडनीच्या सगळ्या लोकांशी बोलू शकले आणि त्यांनी मला ऐकू शकले. तो याच्यापेक्षा छान काय असू शकेल ना. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा
विश्वास